हॅलो मित्रांनो, आज आपण पायथागोरस थेरमचा प्रॉब्लेम सेटचा नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे. क्वेश्चन नंबर 9. तर क्वेश्चन नंबर 9 मध्ये आपल्याला एक पार्ट प्रूव्ह करायचा आहे. तो काय आहे? तर आपल्याला एक पॅरलोग्राम दिलेला आहे. प्रूव्ह दॅट इन अ पॅरलोग्राम द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ डायगोनल म्हणजे डायगोनल AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ ऑल साइड्स. ऑल साइड्सचा स्क्वेअर करून तो ऍड करायचा आहे. म्हणजे डायगोनलच्या स्क्वेअरची ऍडिशन आणि या साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन इक्वल दाखवायची. इथे दोन डायगोनल दाखवले आणि इथे फोर्थ साइड दाखवले. AC स्क्वेअर, AC is one diagonal and BD is another diagonal. AC square plus BD square is equal to AB square plus BC square plus CD square plus AD square. याच्या साइड्स आहे AB, BC, CD, AD यांचा स्क्वेअर करून त्यांना ऍड करायचा आहे. तर हा पार्ट आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. म्हणजे आपल्याला गिवन काय दिलेलं आहे? क्वाड्रिलेटरल ABCD is a parallelogram and diagonal AC and BD they intersect each other at point O. आणि आपल्याला हे पार्ट प्रूव्ह करायचं आहे. डायगोनलच्या स्क्वेअरची ऍडिशन ही साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन एवढी असेल. तर लेफ्ट हँड साइडला डायगोनल आहे, राइट हँड साइडला साइड्स आहे. मग आता प्रूव्ह करण्यासाठी आपण पॅरलोग्रामच्या जे बेसिक प्रॉपर्टीज आहेत त्या आपण यूज करू. क्वाड्रिलेटरल ABCD इज अ पॅरलोग्राम. हा बेसिकली पॅरलोग्राम दिलेला आहे. मग आपण काय लिहू शकतो की अपोजिट साइड्स ऑफ अ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. मग अपोजिट साइड्स AB इज कॉन्ग्रुएंट विथ CD and BC is equal to AD. AB is equal to CD, BC is equal to AD. One statement आणि याला टू म्हटलेले आहे. फर्स्ट अँड सेकंड अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट असं त्याला रिझन दिलेलं आहे. देन AO is equal to CO is equal to half AC and BO is equal to DO is equal to half BD. तर तुम्हाला माहित असेल की डायगोनल्स ऑफ अ पॅरलोग्राम दे आर बायसेक्टर ऑफ इच अदर किंवा बायसेक्ट इच अदर. तर ते एकमेकांना इक्वली डिवाइड करतात. म्हणजे हा जो डायगोनल आहे तर हा काय करतो, या AC डायगोनलला डिवाइड करतोय आणि हा जो AC डायगोनल आहे BD डायगोनलला इक्वली डिवाइड करतोय. म्हणजे BO is equal to DO, AO is equal to CO. तर हा जो पार्ट आहे AO CO हा काय या डायगोनलचा हाफ असेल. AC हाफ ऑफ AC आणि BO आणि DO हा जो पार्ट आहे हा BD डायगोनलचा हाफ पार्ट असेल. म्हणजे इथे हाफ AC आणि हाफ BD लिहिलेलं आहे. डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. आता नेक्स्ट पार्ट in triangle in triangle ABC आता तुम्हाला एक ट्रायंगल नीट ऑब्झर्व करायचा आहे. ABC इन ट्रायंगल ABC एवढाच पार्ट ऑब्झर्व करा. तुम्हाला हा पार्ट दिसत असेल. समजा हा पार्ट आपण असं झाकून ठेवलेला आहे. तर एवढाच वरचा पार्ट ऑब्झर्व करा. तर तुम्हाला काय दिसतंय की एक ट्रायंगल दिसतोय आणि त्या ट्रायंगल मध्ये बी पॉइंट पासून ड्रॉ केलेला हा जो सेगमेंट आहे तो अपोजिट साइडच्या मिड पॉइंटला काय करतो, इंटरसेक्ट करतो किंवा मिड पॉइंटला जॉईन करतोय. म्हणजेच BO ही काय झाली, मीडियन झालेली. BO काय झालेली, मीडियन. मग ही जर मीडियन होते मग इथे या स्पेशल ट्रायंगल साठी आपण काय करू, अपोलोनियस थेरम अप्लाय करू. तर ही मीडियन असेल हे असं आपण कन्सिडर करू. ही मीडियन आहे, ही काय आहे, मीडियन दिलेली. याचा खालचा जो पार्ट आहे तो रब करतो म्हणजे पूर्ण कन्सेप्ट तुमच्या लक्षात येईल. आता बघा रिमेनिंग जो ट्रायंगल आहे तर ABC फॉर ट्रायंगल ABC BO इज द मीडियन. BO का मीडियन आहे बाय डेफिनेशन. डेफिनेशन मध्ये काय सांगितलंय की वर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ ऑपोजिट साइड जॉइनिंग सेगमेंट इज कॉल्ड एज अ मीडियन. म्हणून बाय डेफिनेशन ही मीडियन आहे. मग बाय अपोलोनियस थेरम आपण काय अप्लाय करतो इथे, बाय अपोलोनियस थेरम तर आपण अप्लाय केलाय बाय अपोलोनियस थेरम. या स्टेटमेंटला आपण कन्वर्ट करणार आहे. आपल्याला जो पार्ट प्रूव्ह करायचा आहे त्यामध्ये अपोलोनियस थेरम काय लिहू शकतो बघा. मीडियन आहे, मीडियनच्या लेफ्ट आणि राइट साइडला काय दिसतंय, लेफ्ट साइडला दिसतोय AB, राइट साइडला दिसतोय BC. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू मीडियन स्क्वेअर. मीडियन काय आहे BO, 2 इंटू मीडियन स्क्वेअर म्हणजे BO स्क्वेअर प्लस 2 इंटू AO स्क्वेअर. AO हा पार्ट आहे, हाफ पार्ट आहे बेसचा. बेसचा जो हाफ पार्ट आहे हा बेस फुल आहे, त्याचा हाफ पार्ट घ्यायचा आहे AO. बरोबर आहे. तर या पार्ट साठी या ट्रायंगल साठी आपण काय अप्लाय केला आहे, अपोलोनियस थेरम. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू मीडियन स्क्वेअर म्हणजे 2BO स्क्वेअर प्लस 2 इंटू हाफ पार्ट ऑफ द बेस. बेसचा हाफ पार्ट काय झाला, AO स्क्वेअर. मग आता काही पार्ट आपण चेंज करणार आहे जेणेकरून आपल्याला डायगोनल मिळतील. तर आता राइट हँड साइडला ऑब्झर्व करा. BO हा जो पार्ट आहे BO इज इक्वल टू हाफ ऑफ BD. BO काय आहे, हाफ ऑफ BD आहे आणि
जो एओ आहे, एओ काय आहे, एओ इज इक्वल टू हाफ एसी, बीओ इज इक्वल टू हाफ बीडी आणि एओ इज इक्वल टू हाफ एसी. ही व्हॅल्यू आपण फ्रॉम 3 and 4 काय केलेली, सबस्टिट्यूट केलेली. मग इथे आपण रिझन लिहिणार आहे फ्रॉम 3 and 4. आपण ही व्हॅल्यू कुठे सबस्टिट्यूट केली, फ्रॉम 3 and 4. तो 1/2 चा स्क्वेअर होतो 1/4, इथे पण 1/2 चा स्क्वेअर होतो 1/4, बीडी चा स्क्वेअर बीडी स्क्वेअर, एसी चा स्क्वेअर काय होतो एसी स्क्वेअर. नाउ 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे बीडी स्क्वेअर अपॉन 2 येत आहे. 2 1 जा 2 2 2 जा 4, एसी स्क्वेअर अपॉन 2 येत आहे. आता जर आपल्याला हा 2 नको आहे तर आपण काय करणार, मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 2. तर दोन्ही साइडला आपण 2 ने मल्टिप्लाय करू. 2 into ab स्क्वेअर 2 into bc स्क्वेअर, याला 2 ने मल्टिप्लाय केलं 2 2 कॅन्सल, bd स्क्वेअर याला 2 ने मल्टिप्लाय केले 2 2 कॅन्सल होतो ac स्क्वेअर. आपल्याला काय मिळालंय 2ab स्क्वेअर प्लस 2bc स्क्वेअर इज इक्वल टू bd स्क्वेअर प्लस ac स्क्वेअर. राइट हँड साइडला बरोबर आपल्याला काय मिळाले, डायगोनलच्या स्क्वेअरची ऍडिशन मिळालेली. आता या साइडला आपल्याला हे 2 प्लस 2 किती दिसत आहे 4, बरोबर आहे. मी नंबरचं सांगतोय फक्त. तर 2ab स्क्वेअर, ab स्क्वेअर कसा लिहिणार, 2 म्हणजे काय 1 प्लस 1, 2ab स्क्वेअर म्हणजे ab स्क्वेअर प्लस ab स्क्वेअर, याला आपण स्प्लिट करू. 2bc स्क्वेअर, 2 म्हणजे काय 1 प्लस 1 म्हणजे bc स्क्वेअर प्लस bc स्क्वेअर. आता आपल्याला मिळाले ab स्क्वेअर प्लस ab स्क्वेअर प्लस bc स्क्वेअर प्लस bc स्क्वेअर. यातला एक ab आहे त्याच्या अपोजिट साइडने ab बरोबर जी अपोजिट साइड कॉन्ग्रुएंट आहे त्याने रिप्लेस करू. ab इज रिप्लेस बाय cd फ्रॉम फर्स्ट स्टेटमेंट. तर ab स्क्वेअर च्या जागेवर cd लिहायचं आहे cd स्क्वेअर आणि bc ची अपोजिट साइड आहे ad. तर bc च्या ऐवजी काय लिहायचं आहे ad लिहायचं आहे, एकच रिप्लेस करायचा. मग इथे आपल्याला ab bc cd ad सगळ्या 4 साइड्स मिळालेल्या आहेत. मग इथे आपल्याला काय मिळालं, द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ ऑल साइड्स. तर सगळ्या ज्या साइड्स आहेत त्यांच्या स्क्वेअरची जी ऍडिशन आहे इज इक्वल टू काय आलं, डायगोनलच्या स्क्वेअरची ऍडिशन येते. हे कशावरून, फ्रॉम 1 and 2. तर हा प्रॉब्लेम खूप सिंपल आहे आणि हा ओल्ड पॅटर्न मध्ये बोर्डला विचारला गेलेला प्रॉब्लेम आहे. तर हा खूप सिंपल प्रॉब्लेम आहे, हा तुम्हाला सॉल्व्ह करता येईल किंवा प्रूव्ह पण करता येईल. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 हा वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, काही पार्ट कन्सिडर करून एक जनरल डायग्राम ड्रॉ करायची, रिप्रेझेंटेटिव्ह डायग्राम, त्यावरून इन्फॉर्मेशन लिहायची आणि इन्फॉर्मेशन लिहिल्यानंतर पायथागोरस थेरमने ते सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे क्वेश्चन खूप इझी आहे, फक्त तुम्हाला बेसिक समजून घ्यायचं या प्रॉब्लेमचं. क्वेश्चन नंबर 10, प्रणाली and प्रसाद स्टार्टेड वॉकिंग टू द ईस्ट अँड टू द नॉर्थ रिस्पेक्टिव्हली. आता हे बघा, प्रणाली आणि प्रसाद, प्रणाली जाते ईस्ट साइडला आणि प्रसाद जातोय नॉर्थ साइडला. फ्रॉम द पॉइंट अँड ऍट द सेम स्पीडने ते काय करताय, एक ईस्टला जातोय आणि एक नॉर्थला जातोय. आफ्टर 2 hours द डिस्टन्स बिटवीन देम वॉज 15√2 किलोमीटर. फाइंड देअर स्पीड पर आवर. तर दोघांचा स्पीड फाइंड करायचा आहे. 2 hours नंतर त्यांच्या मधलं जे डिस्टन्स आहे ते 15√2 किलोमीटर आहे. आता बघा, आपण असं कन्सिडर करू की ए हा जो पॉइंट आहे इनिशियल पोझिशन दाखवतोय दोघांची. पॉइंट ए रिप्रेझेंट द इनिशियल पोझिशन ऑफ प्रणाली आणि प्रसाद. देन सेगमेंट AB काय रिप्रेझेंट करतोय, AB रिप्रेझेंट द पाथ ऑफ द प्रणाली, कारण प्रणाली ईस्ट साइडला जाते. ईस्ट म्हणजे ही साइड असते, तुम्हाला डायरेक्शन माहितीच असेल. वरची डायरेक्शन नॉर्थ असेल, खालची साऊथ असते. आपली जी राईट साइड आहे ती डायरेक्शन असते ईस्ट आणि लेफ्ट हँड साइडला काय असतो, वेस्ट असतो. तर बघा, प्रणाली या डायरेक्शनला जाते म्हणजे ईस्टला जाते ही डायरेक्शन आणि प्रसाद नॉर्थला जातोय म्हणजे एक अशी आणि एक अशी. तर प्रणाली ईस्टला जाते आणि प्रसाद नॉर्थला जातोय. एसी सेगमेंट AC रिप्रेझेंट द पाथ ऑफ द प्रसाद. हा कोणाचा पाथवे आहे, प्रणालीचा, आणि हा कोणाचा आहे, प्रसादचा. आफ्टर 2 hours दे द डिस्टन्स बिटवीन देम वॉज 15√2 किलोमीटर. मग आता 2 hours नंतर ते जेव्हा एक बी पॉइंटला येतो आणि सी पॉइंटला, या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते किती आहे, 15√2 किलोमीटर आहे. येते लक्षात. तर आता आपल्याला फाइंड करायचा दोघांचा सेम स्पीड आहे. दोघांचा सेम स्पीड आपण काहीतरी कन्सिडर करू. लेट देअर स्पीड बी x किलोमीटर. हे सांगितलंय की दोघांचा स्पीड सेम आहे, आपण तो x किलोमीटर पर आवर कन्सिडर करू. मग डिस्टन्स माहिती आहे तुम्हाला, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड मल्टिप्लाय बाय टाइम. स्पीड मल्टिप्लाय बाय काय आहे, टाइम आहे. आपण स्पीड कन्सिडर केला x किलोमीटर पर आवर आणि त्यांचं जे टायमिंग आहे, ज्या टायमिंग मध्ये ते एक्झॅक्ट या डिस्टन्स इथे पोहोचत आहे, तर ते 2 hours आहे. मग स्पीड आहे x किलोमीटर पर आवर, टाइम 2 आहे. मग AB डिस्टन्स किती येते बघा,
स्पीड x and टाइम 2 2 into x 2x किलोमीटर. AC डिस्टन्स काय येतं, या साइडला प्रसादचा स्पीड आहे x किलोमीटर पर आवर आणि टाइम त्याचा आहे 2 आवर्स. 2 into x काय होतं 2x किलोमीटर. आता आपल्याला हे कळालं की AB डिस्टन्स 2x किलोमीटर आहे, AC 2x आहे आणि BC 15√2 किलोमीटर आहे. तर आता आपल्याला इथे आता दोघांचे डायरेक्शन जे आहे ते एकमेकांना परपेंडिक्युलर आहे असं कन्सिडर करू आणि हा राइट अँगल ट्रायंगल आहे असं कन्सिडर करू. इन राइट अँगल ट्रायंगल ABC बाय पायथागोरस थेरम AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर म्हणजे साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनस स्क्वेअर. AC आणि AB ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 2x चा स्क्वेअर होतो 2 टू द 4 4x स्क्वेअर. इथे पण 2x चा स्क्वेअर 4x स्क्वेअर. 15√2 चा स्क्वेअर काय होतो 15 चा स्क्वेअर सेपरेट केला आहे √2 चा स्क्वेअर पण सेपरेट केला आहे. 15 चा स्क्वेअर 225 √2 चा स्क्वेअर 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 रूट कॅन्सल होऊन आन्सर 2 आणि 225 चा डबल मल्टिप्लाय बाय 2 किती होतं 450. आता या साइडला 4x स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर किती होतो 8x स्क्वेअर. 8 मल्टिप्लाइड 450 ला काय होतं डिवाइड, तर 8 ने डिवाइड करून आन्सर येतं 56.25. जर तुम्ही बघितलं 5625 हा कंप्लीट स्क्वेअर आहे कशाचा 75 चा आहे. शेवटी 5 आलेला आहे डिजिट म्हणजे आपला जो स्क्वेअर रूट फाइंड करायचा आहे त्यात शेवटी पण 5 येणार आहे. therefore x is equal to square root of 5625. याचे जर फॅक्टर केले तर लगेच स्क्वेअर रूट मिळेल. therefore x is equal to 7.5. याचा स्क्वेअर रूट काय आहे 7.5 आहे. therefore their speed म्हणजे प्रणाली आणि प्रसादचा दोघांचा सेम स्पीड आहे. तो स्पीड काय आहे their speed is 7.5 किलोमीटर पर आवर. तर अशा प्रकारे हा वर्ड प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करता येतो. फक्त तुम्हाला या प्रॉब्लेमचं बेसिक माहिती पाहिजे. आणि दुसरं म्हणजे या टाइपचा जर क्वेश्चन आला एखादा क्वाड्रिलॅटरल वरती तर तुम्हाला त्याच्या बेसिक प्रॉपर्टी माहिती पाहिजे. बेसिक प्रॉपर्टी जसं आपण यूज केले अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट, डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर. या प्रॉपर्टी यूज करून बेसिक प्रॉपर्टी यूज करून आपण काय करू शकतो कोणते एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. तर आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 11. हा क्वेश्चन बोर्डला विचारला गेला आहे मार्च 2012 ला. यामध्ये एक राइट अँगल ट्रायंगल दिलेला आहे. इन ट्रायंगल ABC अँगल A इज 90 डिग्री. A हा 90 डिग्री दिलेला आहे आणि या ट्रायंगलच्या दोन मेडियन ड्रॉ केलेले आहेत CM अँड BL. दीज आर द टू मेडियन्स. सेगमेंट BL आणि सेगमेंट CM दीज आर द मेडियन. मेडियनचा मीनिंग काय होतो CM ही या C व्हर्टेक्स मधून ड्रॉ केलेली मेडियन CM आहे. तर M पॉइंट हा मिड पॉइंट असेल AB चा. AB ला काय करते ती बायसेक्ट करते. आणि BL ही एक मेडियन आहे या व्हर्टेक्स पासून स्टार्ट होत आहे आणि L हा मिड पॉइंट आहे. तर AC चा हा L काय झाला मिड पॉइंट झाला. तर आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे बघा 4BL स्क्वेअर 4 into ब्रॅकेट BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल टू 5BC स्क्वेअर. तर 4 मल्टिप्लाय बाय ब्रॅकेट BL स्क्वेअर. BL बघा काय आहे BL देन CM आणि इकडे काय दिसतोय BC. आता तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर आपल्याजवळ तीनच बेसिक थेरम आहे, चार बेसिक थेरम आहे 30 60 90 45 45 90. हे एका टाइपचे आहे. देन पायथागोरस थेरम आणि अपोलोनियस थेरम. मेडियन असेल तर आपण डायरेक्टली अपोलोनियस थेरम पण वापरू शकतो. पण मला इथं असं थोडंसं वेगळं दिसतंय. वेगळं काय दिसतंय BL इज द हायपोटेनस ऑफ राइट अँगल ट्रायंगल BAL. देन CM इज द हायपोटेनस ऑफ राइट अँगल ट्रायंगल CAM. then BC is the hypotenuse of right angle triangle ABC. मला हे तीन हायपोटेनस दिसतात 1 2 3 कारण इथे 3 राइट अँगल ट्रायंगल आहे. हा 1 हा 2 आणि हा 3 हा राइट अँगल आहे. तर इथे 3 राइट अँगल ट्रायंगल आहे. जर इथे हायपोटेनस स्क्वेअर दिसतोय तिघांचा म्हणजेच या 3 ट्रायंगल साठी काय अप्लाय करायचा पायथागोरस थेरम. हा फर्स्ट ट्रायंगल आहे त्याचा हायपोटेनस आहे, हा सेकंड ट्रायंगलचा हायपोटेनस आहे, हा थर्ड ट्रायंगलचा हायपोटेनस आहे. तर मी सरळ काय करणार आहे या 3 ट्रायंगलचे जे हायपोटेनस आहे जे हायपोटेनस दिसताय तर मी सरळ पायथागोरस थेरम अप्लाय करणार आहे. BL स्क्वेअर साठी स्टेटमेंट, CM स्क्वेअर साठी स्टेटमेंट, हा BC स्क्वेअर साठी स्टेटमेंट. तुम्ही एवढं जरी लिहिलं तरी याच्यासाठी पण सफिशियंट काही मार्क्स मिळू शकता म्हणजे तुम्हाला पुढे काही कळत नाहीये. तर खूप बेसिक आहे जे आपल्याला टू प्रूव्ह म्हणजे काय प्रूव्ह करायचंय तोच पार्ट ऑब्झर्व करून काय करायचंय स्टेटमेंट लिहित जायचंय. कारण आपल्याला हा पार्ट प्रूव्ह करायचा आपण त्यालाच बघून काय करतोय स्टेटमेंट चेंज करत जातोय. नाउ ऑब्झर्व राइट अँगल ट्रायंगल BAL ऑब्झर्व करा. BL इज द हायपोटेनस. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस AL स्क्वेअर इज इक्वल टू BL स्क्वेअर. तर BL स्क्वेअर साठी स्टेटमेंट लिहिलेले स्टेटमेंट नंबर 1. देन इन राइट अँगल ट्रायंगल CAM हॉरिझॉन्टल ट्रायंगल ऑब्झर्व करा CM is the hypotenuse. CM square is equal to AM square plus AC square. हे सेकंड स्टेटमेंट CM स्क्वेअर साठी लिहिलेलं आहे.
आता थर्ड बिगर राईट अँगल ट्रायंगल ऑब्झर्व करा. BC इज द हायपोटेनस. बाय पायथागोरस थेरम इन राईट अँगल ट्रायंगल ABC BC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर हे स्टेटमेंट लिहिलेलं आहे. आता आपल्याला काय दिसतंय टू प्रूव्ह मध्ये लेफ्ट हँड साइड BL स्क्वेअर आणि CM स्क्वेअर ऍड करायचे. मग BL स्क्वेअरचं स्टेटमेंट आणि CM स्क्वेअरचं स्टेटमेंट ऍड करायचंय. ऍडिंग 1 and 2 1 and 2 काय करा ऍड करा. ऍडिंग 1 and 2 BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल टू ही LHS आहे. RHS काय आहे AB स्क्वेअर प्लस AL स्क्वेअर AM स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. हे टू पार्ट्स आणि टू पार्ट्स टोटल 4 सेगमेंटचे स्क्वेअर आहे ऍड करायचे. AB स्क्वेअर प्लस AL स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. याला 4 नंबर दिलेला आहे. स्टेटमेंट नंबर 1 2 3 and 4. तर 4 स्टेटमेंट आपण लिहिलेले आहे. फक्त याच्यामध्ये काय दिलेलं आहे काय प्रूव्ह करायचं त्याच्याकडे बघून मी एवढं लिहिलेलं आहे. बाकी ते काहीच लॉजिक यूज केलेलं नाहीये. मला हायपोटेनस दिसले 3 ट्रायंगल साठी मी पायथागोरस थेरम अप्लाय केलाय राईट अँगल ट्रायंगल साठी. हे ऍड करायचे म्हणून ऍड करून ठेवलेले. आता पुढे आपल्याला सिम्प्लिफाय करत जायचं आहे. सिम्प्लिफाय करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी लिहाव्या लागतील इथे. तर मीडियनचा यूज करू इथे. M is the midpoint of AB. M हा मिड पॉइंट आहे कशाचा AB चा. M is the midpoint of AB and L is the midpoint of AC. Therefore AM is equal to half AB. AB फुल साइड आहे त्याची हाफ काय होते AM. AB चा हाफ काय होता AM. AM is equal to half AB. स्टेटमेंट नंबर 5. Then AL is equal to half AC. स्टेटमेंट नंबर 6. आता आपल्याला काय करायचं आहे AM आणि AL ची व्हॅल्यू रिप्लेस करायची. यामध्ये AM आणि AL कशाने रिप्लेस होतो. AM रिप्लेस बाय हाफ AB आणि AL रिप्लेस बाय हाफ AC. तर इथे रिप्लेस करू आपण BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर लेफ्ट हँड साइड AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. AB स्क्वेअर AC स्क्वेअर तसंच लिहायचं आहे. मधले AM आणि AL स्क्वेअर इज रिप्लेस बाय हाफ AC स्क्वेअर. देन AM इज रिप्लेस बाय हाफ AB ब्रॅकेट स्क्वेअर. आता याचा स्क्वेअर करायचा आहे. 1/2 चा स्क्वेअर काय होतो 1/4. म्हणजे AC स्क्वेअर अपॉन 4 इथे AB स्क्वेअर अपॉन 4. AB चा स्क्वेअर AB स्क्वेअर आणि 2 चा स्क्वेअर 2 चा 4 होतो. आता मला हा जर 4 नकोय तर मी काय करणार मल्टिप्लाय बोथ साइड बाय 4. दोन्ही साइडला मी कशाने मल्टिप्लाय करणार 4 ने मल्टिप्लाय करणार. तर बघा यामध्ये काय चेंजेस होत आहे. स्टेटमेंट मध्ये आपल्याला अजून काय मिळतं ते बघूया. तर याला लेफ्ट हँड साइडला आपण 4 ने मल्टिप्लाय केलंय. 4 into ब्रॅकेट BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर. आता हे तसंच ठेवायचं. इथे काही 4 ने मल्टिप्लाय नाही केलेलं म्हणून हा तसंच ठेवू आपण. 4 AB ला AB स्क्वेअर ला मल्टिप्लाय करू 4 into AB स्क्वेअर 4 AB स्क्वेअर. शेवटचा जो AC स्क्वेअर त्याला 4 ने मल्टिप्लाय करू 4 into AC स्क्वेअर 4 AC स्क्वेअर. आता AC स्क्वेअर अपॉन 4 याला 4 ने मल्टिप्लाय केलंय 4 गेट कॅन्सल. इथे रिमेनिंग पार्ट AC स्क्वेअर. AB स्क्वेअर अपॉन 4 याला 4 ने मल्टिप्लाय केलंय 4 कॅन्सल. इथे AB स्क्वेअर येतोय. आता आपल्याला जे लाईक टर्म्स आहे लाईक साइड्स आहे त्याचे ऍडिशन करायचे. 4AB स्क्वेअर प्लस 1AB स्क्वेअर 4 प्लस 1 5AB स्क्वेअर. AC स्क्वेअर प्लस 4AC स्क्वेअर 4 प्लस 1 किती झाले 5AC स्क्वेअर. मग इथे 5 कॉमन घेतलेला आहे. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर असं आपल्याला मिळतंय. 5 कॉमन घेतला तर आपल्याला काय मिळतंय इथला 5 आणि इथला 5 काय घेतलेला आपण कॉमन घेतलेला आहे. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर मिळतोय. बट AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू इथे बघा AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर बिकॉज साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनस स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर फ्रॉम स्टेटमेंट 3 आपण काय लिहिणार आहे AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर ची ऍडिशन BC स्क्वेअर होते. म्हणजे 5BC स्क्वेअर आपल्याला काय होतंय मिळतोय. therefore 4 into ब्रॅकेट BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल टू 5BC स्क्वेअर असं आपल्याला आन्सर इथे मिळालेलं आहे. तर इथे आपण हा पार्ट प्रूव्ह केलेला आहे. ऍक्च्युअली हा पार्ट खूप इझी आहे. नुसतं बघून पण तुम्हाला कळेल की इथे काय चेंजेस करत जायचे. इथे आपण मीडियनचा यूज केलेला आहे. देन आपण मेन स्टेटमेंट लिहिलेले या सगळ्यांना कंबाईन केलेले 4 5 and 6 आणि पुढे काय फक्त सिम्प्लिफाय केलंय. 4 नेच का मल्टिप्लाय करायचं डिनॉमिनेटर 4 नकोय. इथे 4 आलेला आहे म्हणून मी 4 सिलेक्ट केलेला आहे. 4 ने मल्टिप्लाय केलं आणि AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर त्याऐवजी BC स्क्वेअर रिप्लेस करायचंय. आपल्याला डायरेक्ट मेन पार्ट मिळतोय. तर राहिलेले एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. ओके.